तो कैसे हैं आप लोग? आप सब अबे मक्खी दूर हो जा इतनी बात। तो कैसे हैं आप लोग? हाय न्यू जस्ट गुड मॉर्निंग. काल 8 वाजता उठलो, आज 10 वाजता. पण की काल नीट झोपलो, 6 वाजता झोपलेलो आणि मग आता चौकात एवढे डीजे चालू आहेत ना. ते बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ना, समोर किती रॅल्या बिल्या निघालेल्या. मग आता तेच चालू आहे. थांबा दाखवतो तुम्हाला. रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ. आताच फ्रेश झालोय. मुझे नहीं पता था मैं इतना खूबसूरत लगता हूँ. क्या बोलती है तू? आता नाश्ता विष्टा करीन. 11 वाजता नाश्ता असतो. बात तो सही है. आताच बाहेरून जाऊन आलो. बाहेर का गेलेलो? मुझे नहीं पता. दही आणायला. टाक करायचं आहे ना म्हणून. आणि मग आता बाहेर जाता जाता तो पार्सलवाला भेटला. पार्सल मम्मीने मागवलं. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? हॉटेलला जातोय. ते काल सगळं परत नवीन आणायला जातोय. आता काय मासे पकडायचे म्हणून आता नवीन आले. आत्ताच गळ घेऊन आलोय. आता मग संध्याकाळी येऊन कमी झालं की परत पकडायला जाऊ. आणि मग नदीवर पण जावा. भरपूर जण असतील असं वाटतं. अरे मागे बोलले की येणार आहे. आत्ताच मस्त जेवण झालं आहे आणि 1 ते 1.5 तास मी रील करत होतो. लेकिन एक सेकंड. ती टाकले बघा. एवढीशी 6 सेकंदाची रील 1 ते 1.5 तास लावला मी करायला. पोस्ट एडिट करून सगळं. मग तुम्ही जाऊन आता बघू शकता. यूट्यूबला पण टाकले मी, फेसबुकला पण टाकले, परत आता इंस्टाला पण टाकले. तर तुम्ही जाऊन बघू शकता. नहीं. आत्ता मी 5-10 मिनटात बाहेर जाणार आहे मित्रांसोबत. 2 मित्र येतात. मला त्यांचा फोन आलेला की चला आपण बाहेर फिरायला जाऊ. काय बोलायचं, त्यांना सुट्टी बिट्टी सगळं पडलं आहे. आणि माझा काही आता पेपर आहे CETचा. ते कॉमर्सला होते, त्यांचं सगळं झालं आहे. ते बोलले असं जाऊन येऊ. मग आता आम्ही जाऊ म्हणजे येतील ते 5-10 मिनटात, तेव्हा निघू आम्ही आता. 1 hour later. हां, माझा 18 तारखेला पेपर आहे CETचा आणि मी अजून अभ्यास पण सुरू नाही केला आहे. को पैसा बर्बाद. आणि माझे फ्रेंड्स तर दिवस रात्र अभ्यास करत असतात आणि मी त्यांच्यापेक्षा अपोजिट. दिवस रात्र टाइमपास. अजून अभ्यास सुरू पण केला नाही. काय करू समजत नाही. कसं पेपर अरे कहना क्या चाहते हो? देऊ मी. एवढ्या लांब जायचं आहे मला आणि त्यासाठीच तर मी 2 वर्ष कष्ट केले CETसाठी. बात तो सही है. आणि अभ्यास अजून केला पण नाही. काय माहिती काय केले 2 वर्ष. को पैसा बर्बाद. आता आम्ही चाललोय मुंबईत. ओ भाई, या काल्याच्या आयटमला भेटायला. कोई आपसे प्यार क्यों करेगा? काल्याची बॉल काल्याची बॉल लावा. अरे ते मुरडे आहे. मुरड्यात जायचंय, मुंबईत जायचंय की भोसड्यात जायचंय, कुठे जायचंय काय माहिती. गाली कैसे दे रहा था? गाली भैया, मेरा मुंह से निकल गई, मेरी जबान टूट गई यार. क्या कर रहा है? क्या कर रहा है? आता आपण तिकडे क्रिकेट खेळायला जाऊ. ओजस तिकडे दाखव. लेकिन एक सेकंड. थँक्यू सो मच. लव यू गाइस, लव यू. ना ऐसा गलत काम ना करना जी. गाईस हे बघा, पेट्रोल संपलं. कसले गाडीचं आहे बघा, गाडीचा मालक त्यासारखाच. हा, ह्याला डिक्की बिक्की पण बघा.
तर भावांनो आम्ही एक खायला घेतलंय. चकण्याला घेतलाय. हे माचीस पण आहे हे बघा. मेलाला. ए वाव गटकर. अरे गटकर. इथली याला पाहिजे दिदीला गाडी किक मारा फक्त अर्धा लिटर पेट्रोल द्यायला लागले. झाली. हाने गेला. गाली कैसे दे रहा था. गाली भैया मेरा मुंह से निकल गई मेरी जबान टूट गई यार. बघा भीष्मांगा आम्हाला सोडून गेलेला आहे. अरे यार तो पेट्रोल वाया दवडणार आहे त्याच्या. ए ऋग्वेद नको रे पेट्रोल संपलाय. अरे इथं पेट्रोल पण नाही भेटत आहे. हे बघा भावाची किचकिच कशी. गाडीवाले असेच असतात ड्रायव्हर. यही नहीं अभी और सुनिए. आणि हे बघा हे जिमचे उगवता तारा. बॉडी दाखव बॉडी. अरे नको रे नको रे. बस हो वाला डिलीट करा. बघा काय बोलतोय. हा भाऊ इकडं काय करतोय तो बघा आता. आई शपथ. गोट्या पाण्याच्या तुझ्या गाइस आम्हाला इथं पण मासे भेटलेत. हाँ ये कर लो पहले. ह्याला आयटम भेटली एकदाची. आई ओरखते त्याची आणि बाबा चालतायत त्याला. मालूम है तेरे बाप को मत सिखा. बाबाला घरनं बुलावा आलाय. लेकिन एक सेकंड अरे कहना क्या चाहते हो. चिच्चा पैलवान मामा. हार्दिक शुभेच्छा. या रील मध्ये आपण मामूला या बर्थडेच्या शुभेच्छा देऊया. अशा प्रकारे शुभेच्छा. हॅपी बर्थडे मामू. हॅपी बर्थडे. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. माझे जिवलग मित्र व वाणीपेठेतले दुकान वाणीपेठेत घर असलेले गोळीबार मैदानाच्या समोर दुकान असलेले मामू आणि खेड्यातले सगळ्यात कॉमेडी आणि सगळ्यात फनी माणूस आमचा हा गेला. श्री 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 ऋतुचेट परमानंदजी बेनखडे. हार्दिक हार्दिक लाखो लाख करोड करोड शुभेच्छा व आपणा उदंड आयुष्याची 90 नाही तुम्ही खंबेवाले ना. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आणि तुम्ही भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. प्रकारे आम्हाला हसवत राहा. असे तुम्ही हेल्दी राहा. आणि हे बघा हे बघा हे बघा. अरे मोबाईल सरळ केला रे. शिट यार शिट यार. हे बघ हे आलेत हे आलेत. हे हा बघा आम्हाला सायकल वरनं हा भेटलेला आहे यार. आम्हाला बघा सायकल वरनं पण कोण भाव नाही रे. आता काहीच भाव दिला. आता ओजसच्या आतमध्ये फोन होता ना
तेव्हा मी तो फोन घेतला ना, तेव्हा तिकडे मी नर्वस झालो म्हणून बोललो काय करू. तर ओजसच्या हातामधून फोन घेतला मी. मामूच्या घरी आज संध्याकाळी सगळ्यांना एक एक क्वार्टर. भाईजान कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. मामू तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जय मामू, जय मामू. मामू पैलवान मामा. गाडीचा बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा हेवी ड्रायव्हर म्हणते का नको. ए भाव बोल आता. भावाचं घर तो नंतर दाखव. बघितलं का आमचा ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर आहे. मी मुद्दाम केलं ब्लॉग कंटेंट साठी इंटरेस्टिंग व्हायला. हे स्क्रिप्टेड होतं. आता आलोय घरी. पेट्रोल नको वाद नको. घरी आलोय आता मी जातोय. 6.5 hours later. आत्ताच घरी आलोय. त्यांच्यासोबत गेलेलो तो आत्ता आलोय. 1 तास फिरत होतो फक्त. काय नाही, फक्त टाइमपास. आणि एवढी मजा केली ना. नहीं. मित्र असल्यावर काय मजा तर करायलाच भेटते. असं कधी होतच नाही मित्रांसोबत मजा केली. यही नहीं, अभी और सुनिए. एक मित्र असला किंवा 100 मित्र असले तरी मजा ती होतेच त्यांच्यासोबत. मग आता आलोय आणि मला आता समजले की मम्मी येणार आहे 10 मिनिटात. मी बघा पुन्हा ट्रिप वापस आलेली आहे. हे बघा मम्मी आले आणि आल्या कामाला लागली. कसं वाटलं मम्मी जाऊन एकटीच? मस्त हा मस्त चांगला प्रवास झाला. ती एकटीच आले. पहिल्यांदा गेलेली एकटीच पुण्याला. मग आता ती आले. काय नवीन गाडी होती वाटतं त्यांची. म्हणजे आज नवीन बस होती, नारळ त्यांनी आज फोडलेली आणि त्याच गाडीतनं ती आले. मग आता इथं आम्ही थांबवली घराच्या बाहेर. बघितलंच असेल तुम्ही. बघा काय माहिती तर काहीतरी ती कुठून तरी पडली आहे. हे बघ हात लावलं की चावते ती. हे घरात असे आवाज येतात तिकडनं गाड्यांचे बिड्यांचे आवाज येत असतात. म्हणून मग ते एडिट असा करायला भरपूर टाइम जातो. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? मग आता मी नाही एडिट करणार. असं ते एवढे आवाज येतात तेवढे नंतर करीन. मग असं एकदम असे मग व्ह्यूज हायवी गेले ना तसं करीन. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सुके. काय कसं काय सगळं चाललंय? ओके ना? नहीं. आता कुठे गेलो? हाँ ये कर लो पहले. मला एक बॉल जरी टाकलं पोटा बिटावर मारी. मी सर्वात डेंजर आहे. आत्ताच माझं जेवण बिवण झालंय. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? आता मी चौकात जातोय कारण की रात्रीचे सगळे पोरं बिरं असतात म्हणून. बघा तुम्ही. अरे ये क्या हो गया? आज कोणच पोरं नाही ती. किती वाजले? 11:30. म्हणजे अजून त्यांचा टाइम नाही. 12पर्यंत ते सगळे येतात. 10-12 जण. रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ. हाय गाईज, तुम्ही त्याला ओळखतच असाल. नहीं. तो तुम्हें पता नहीं है कौन है. जर ओळखत असाल तर हा कुठच्या नावाने फेमस आहे ते कमेंटमध्ये सांगा. नहीं.
आणि जर नसल ओळखत तर मी याची डिटेल तुम्हाला सांगतो. आधी हा व्हिडिओ बघा. हाच तो ओंकार शिंदे शेकडो लोकांना नाचवतोय. आणि हा कुठेच नसेल अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यात अशी साऊंड क्वालिटी आहे आपल्या भावाकडं. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. सो तुम्हाला कुठल्याही प्रोग्रामसाठी पाहिजे असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. मी पुढे त्याचा बॅनर पाठवतो, त्याच्यात सगळी त्याची डिटेल मैं नहीं दिखाऊंगा. गालाला एक तरी मासा पकडून दाखवा, त्याला हमारे मतलब आपको मत सिखा. टेक्निक लागती. पकडून दाखव. चल उद्या दाखवतो. एक तरी पकडून दाखव, एक तरी. तुझ्या एवढाच पकडणार तो. एवढे मासे भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. पकडशील ना तेवढा तुला पिझ्झा देईन साल्या. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. पण साले एक तरी मला गालाला पकडून दाखव. आता तुझ्या एवढाच. मगरी एवढे कुठे जाऊन बसले होते, मला आता ओंकारने दाखवलं. तुझा हा बघ कुठे गेलाय. नाही देऊन काय ह्या त्याच्या कामाचा नाही. मास्तर घरी आला होता ना, थम्सअप पाजून पास होतो. म्हातारीला वाटत थम्सअप आणायला, थम्सअप पाजून पास होतो या 45 वाला, काय तर 40 वाला की 45 वाला. बस धन्यवाद. ठेवलाय किंवा हवा काढून ठेवलाय. त्याला म्हणलं चेक कर. हा मी नंतर करतो म्हणतो. आदेश भरल तोंडाने हवा. आदेश भरशील ना. अरे कहना क्या चाहते हो. आदेश. माझा माणूस आहे. तू असं गेलास ना कॉलेजला की असा ब्लॉग बनव पेन बिन होणार काय नाही. बोल हराम जादे. बोल क्या बोलू. यही नहीं, अभी और सुनिए. दारू भरायची. पण आहे ना ते हसून आहे ना लोक लाईक देतात. नहीं होणार रे भाऊ, तू फेमस होणार. काय घाबरू नको, मी आहे ना. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. आत्ता असंच राऊंड मारायला आलोय. आम्हाला दररोज असा एक तरी राऊंड लागतो. सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण चालतो, पण एक चालतो. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा आता काय उद्या वार पण आहे. उद्या वार बुधवार आहे, मच्छीचा वार आहे. मग आता मच्छी पकडायला जाणार आहोत. ए रहा नहीं जाता. तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके. आज गेलो नाही. आज काय कोणच पोरं नव्हती, आम्ही दोघंच होतो. मग आता उद्या जाऊ. उद्या सगळे येणार आहेत बोलतात. फक्त बोलतात, येत तर काही नाहीच. हमारे मतलब आपको मत सिखा. आता हा राऊंड मारून झाल्यावर घरी जातो. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं. कंटेंट भेटला काहीतरी झालंय वाटतं. चल चल चल. आई शपथ. काहीच नाही झालंय. हाय, आत्ताच घरी आलोय. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं. आता फ्रेश बिश होईल आणि मग डायरेक्ट झोपेल. हाँ ये कर लो पहले. आणि हे बघा, आत्ता जेवायला आलेत. वाजले किती. कुठं होता तो एवढा वेळ. कोण मी. हो, वाडामध्ये कुंभाळेमध्ये उद्या कार्यक्रम आहे ना, त्यासाठी तिथं बोलवलं होते मला. जर त्यांचा काय विषय होता तो सगळा सॉल्व करून आलेला आहे. हां, असं असतं. हमारे मतलब आपको मत सिखा. हे बघा, आता वाजलेत 1 आणि एवढ्या रात्रीचं मी कुठं जात असेल तुम्ही गेस करा. मुझे नहीं आता. इसको बहुत अच्छी तरह आता है. मास्टर है मास्टर. मुझे नहीं पता. मला माहिती आहे तुम्ही गेस नाही करू शकत आहात. आता मी जातो युनिकला.
कोणी पाठवलं नसेल माझ्या लाडक्या मम्मीनी. तिला सूट म्हणजे असं असतं, तिला रात्रीची चव सुटते आणि मग अशी कोणातरीला पाठवते. आता मला पाठवलं आहे, एकाला चव लागली तर सगळ्यांना लागते. माझा वेदांताला पाहिजे, पप्पांना पाहिजे. आता तर मी तर राहू नाही शकत तसा, मग आता मला पण पाहिजे. आईस्क्रीम आणायला पाठवलं आहे मला एवढं खास. मग आता मी आलो युनिक मेडिकलला, तुम्ही बघूच शकता. नहीं. आता मी निघालोय घेऊन आईस्क्रीम. काय असतं यार, मी झोपायला जात होतो बात तो सही है. आणि तिने आता मला आईस्क्रीम आणायला पाठवलं. नाही पण बोलू नाही शकत आहे मी. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. हे बघा पोहोचलोय. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. चलो गाइस, आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. इसलिए आज के लिए इतना ही.